पहिलं कॅन्डलस्टिक पॅटर्न हॅमर कॅन्डल. बघा, हॅमर कॅन्डल ही हातोड्यासारखी दिसते. म्हणजे हातोडा जो असतो आपला त्या टाईपची आपली हॅमर कॅन्डल दिसते मार्केटमध्ये. ही हॅमर कॅन्डल कुठं तयार होणार आहे आता? ही हॅमर कॅन्डल डाऊन साइडच्या शेवटी, हॅमर कॅन्डल डाऊन साइडच्या शेवटी तयार होते आणि ही कॅन्डल बनल्याच्या नंतर मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. म्हणजे समजा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे, ही कॅन्डल जर एखाद्या सपोर्टवर किंवा पॉइंट ऑफ इंटरेस्टवर जर मार्केट इथून एकदा सपोर्ट घेतलंय, परत आलंय, परत एकदा इथून कुठं सपोर्ट घेतलंय, आणि जर परत ही कॅन्डल इथं जर बनत असेल तर आपण इथं काय एक्सपेक्ट करू शकतो की मार्केट इथून आता रिव्हर्स होईल किंवा बाईंग मध्ये जाऊ शकते. तर त्याचं कारण का बरं ही कॅन्डल बनल्या असत मार्केट वरी जाऊ शकतं? तर बघा, इथं काय होतंय, हे जे सेलर्स आहेत, सेलर्स मार्केटला खाली आणतात, मोठमोठ्या इम्बॅलेन्स तयार करून मोठमोठ्या कॅन्डलच्या पद्धतीने खाली आणतात. आणि जर सपोर्ट असेल तर सेलर काय करणार, आपली प्रॉफिट बुकिंग करून घेणार. प्रॉफिट बुकिंग केल्याच्या नंतर जेव्हा इथं मार्केट सस्टेन होतं, एक दोन कॅन्डल लहान लहान बनवतं छोट्या, मोठ्या मोठ्या कॅन्डलला मार्केट पडत आले खाली, आणि समजा नंतर रेड कॅन्डल छोट्या छोट्या बनतायत एक दोन, तर बाहेर काय करणार, हे सेलर सगळे इथं प्रॉफिट बुकिंग करणार म्हणून ह्यांची पॉवर कमी होणार सेलरची. मग बाहेर इथं ऍक्टिव्हेट होणार, सपोर्टवर जे बाहेर बसलेले आहेत ते जर ऍक्टिव्हेट झाले, मार्केट एकदा खाली जाऊन जेव्हा रिजेक्शन येतंय तेव्हा मार्केटमध्ये बाईंग प्रेशर वाढतं. कारण की बायर्स इथं खरेदी करायला चालू होतात आणि सेलरची बी इथं प्रॉफिट बुकिंग चालू होते. त्यामुळं मार्केट ही कॅन्डल बनवलं ना तर आपण इथं एंट्री करणार आहोत आणि मार्केट रिव्हर्स होऊ शकते. पण फक्त कॅन्डलच्या बेसिसवर आपण एंट्री करायची आहे का? तर नाही, आपल्याला त्याच्यानं भरपूर गोष्टी बघायच्या आहेत. सपोर्ट, रजिस्टर, लिक्विडिटी, एफव्हीजी, काय काय गोष्टी भरपूर आहेत. त्या सगळ्या गोष्टी बघून कन्फर्मेशन घेऊन आपण एंट्री करणार आहोत. तर कॅन्डल कन्फर्मेशन किती मिनिटावर घ्यायचे? कॅन्डल कन्फर्मेशन आपल्याला 30 मिनिटावर घ्यायचं आहे. 15 मिनिट किंवा 30 मिनिट, कमीत कमी 15 मिनिट, जास्तीत जास्त 30 मिनिट. कारण जेवढ्या मोठ्या टाइम फ्रेमवर तुम्ही कन्फर्मेशन घ्याल तेवढं तुमची प्रोबॅबिलिटी ट्रेडची वाढणार आहे. येते लक्षात? हॅमर कॅन्डल आली लक्षात? हो सर. तुम्हाला चार्टवर बी दाखवणार आहे मी, लगेच बघून घेऊ आपण चार्टवर. आता तुम्हाला सगळ्या कॅन्डलस्टिक पॅटर्न सेम बनणार आहेत का, परफेक्ट तसे जशी तुम्हाला पाहिजे तशी बनणार आहे का मार्केटमध्ये? तर नाही, कोणतंच पॅटर्न तुम्हाला सेम जसं मी आता तुम्हाला डायग्रामवर दाखवत आहे तसं बनणार नाही. कुणाची वीक लहान असेल, कुणाची मोठी असेल, कुणाचं बॉडी मोठी असेल, लहान असेल, या गोष्टी चालत राहणार. आता इथं बघू आपण हॅमर कुठं आहे. 15 मिनिटावरचा चार्ट आहे. बघा इथं काय केलं मार्केटनं, मार्केट एवढं इथून जी पडलंय हे पूर्ण इम्बॅलन्स क्रिएट केले. म्हणजे इथं सेलरला पण एंट्री करू दिली नाही किंवा बायर्सला तर एंट्री करूच दिली नाही, पण सेलरची पण इथं कुठं एंट्री केली नाही. डायरेक्ट मार्केटनं काय केलंय, इम्बॅलन्स तयार करून एक गॅप तयार केलाय आणि पूर्णपणे एकाच कॅन्डलमध्ये पूर्ण रिव्हर्स केलंय. आणि जे हा लहान लहान कॅन्डल इथं बनल्यात, म्हणजे इथं काय झालं, सेलिंग प्रेशर कमी झालं. इथं इथं सेलिंग प्रेशर कमी झालं तरी पण सेलर्सनी ट्राय केले मार्केटला खाली न्यायचं, पण इथं कुठंतरी बायर्सनी यांची म्हणजे सेलर्सची पॉवर कमी झाली म्हणून इथं बायर्सनी काय केले, इथं एंट्री करायला सुरुवात केली, मार्केटला वरी पुश केलं आणि इथं काय बनली, हॅमर कॅन्डल बनली. हॅमर कॅन्डलच्या नंतर तुम्ही बघू शकता मार्केट पूर्णपणे रिव्हर्स झालेलं आहे. हे अशा पद्धतीने काम करते हॅमर. अजून बघू आपण इथं काय झालंय, मार्केटनं पूर्ण कसा इम्बॅलन्स दिले, कशा पद्धतीनं पडले एकदम. मग काय झालं, जेव्हा इथं आलं मार्केट सस्टेन करत होतं, म्हणजे बायर्सने इथून मार्केटला वरी न्यायचा प्रयत्न केला, सस्टेन झालं, सेलर्स इथं कमजोर झाले, परत एकदा मार्केट खाली आलं, परत मार्केट बायर्सने काय केले, मार्केटला वरी पुश केले, बायर्सची इथं पॉवर वाढली. इथं बायर्सची पॉवर वाढल्याच्या नंतर एक हॅमर बनली. हॅमर बनल्याच्या नंतर मार्केट
वरच्या साईडला दिले. आता या हॅमरची बॉडी मोठी आहे. जास्त आपल्याला हॅमरमध्ये काय पाहिजे, वीक मोठी पाहिजे. जेवढी वीक मोठी तेवढी जास्त परफेक्ट कॅन्डल बनते, आणि जेवढी बॉडी लहान तेवढं आपल्यासाठी चांगला आहे. अशी बनली पाहिजे किंवा अशी बनली पाहिजे किंवा अशी पण बनली तर चालते. जर ही कॅन्डल अशी असेल किंवा अशी असेल तर चालणार आहे का? बिलकुल नाही. कमीत कमी या बॉडीच्या 3 पट आपली वीक पाहिजे, या बॉक्सच्या 3 पट आपली वीक पाहिजे, तेव्हा आपली लेवल एकदम परफेक्ट किंवा आपली कॅन्डलस्टिक परफेक्ट काम करणार आहे. प्रोबॅबिलिटी जास्त होणार आहे आपल्या ट्रेडची. सेम तसंच काय, वीक किती मोठी आहे या कॅन्डलची, बॉडी लहान आहे, मार्केट खाली आलं, बाहेर सीधा ऍक्टिव्हेट झाले, पूर्ण रिजेक्शन आलं, हॅमर बनली वरच्या साईडला. येते लक्षात? हॅमर कॅन्डल आली लक्षात सगळ्यांच्या? हो सर. हो सर. आता लिहून घ्या. हॅमर कॅन्डल ही हातोड्याच्या आकारासारखी असते. हॅमर कॅन्डल बुलिश कॅन्डल असते, आणि ही कॅन्डल डाऊन ट्रेंडच्या शेवटी बनते.